बघू शकतात आमचे दर्शन वगैरे झाले तर आम्ही फायनली आमच्या फोटो लोकेशन वरती पोहोचलो. फोटो काढला का ढकलून द्यायची तसं. चौघीचं जोडे राहून द्या पण आमच्या चौघीचं तरी काढा. फॅमिली पाहू शकतात. आता दर्शन घेऊन चाललेले वरती नाही एवढ्या पायऱ्या चढायच्या जेवढ्या आम्ही की खाली उतरलोच नाही का चढ तर उभा राहून काढा. ऐक ना प्रत्येक जण आहे ना आपली जोडी घेऊन उभा राहायचं. कसं आहे बायाचा नाद मिटायचा आहे लवकर निघायचंय नाहीतर येतच कवर टाइमपास करत्या. चौकी 5 जणी 2 मिनिटं जर झाडू घेतले का तर त्यांचं आहे का 1 तासच काम पण 5 आता आम्ही पाणी पाजलंय आता झाडून घेतो अजून काही काम असलं तर इथंच करतो. घरून फोन आलता अक्काला आहे ना बैलाने मारलेला आहे ना अक्काचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. आणि हे ऐकल्यावरती आम्ही ना खूप फास्टमध्ये आलेलो आहेत नाही का. पुढं 20-25 किलोमीटर अंतर काढलेलं आहे. परंतु पुढं आलं पण पाऊस जास्तच वाढलेला आहे त्यामुळे आम्हाला इथं थांबावं लागलेलं आहे. पाहू शकतो. तर फायनली फॅमिली आहे तर आम्ही आलो आहेत हॉस्पिटलला. डॉक्टर आहेत पण ऑपरेशन चालू आहे. तर फॅमिली आम्ही आलेलो आहेत हनुमानगडावरती जिल्ह्यामध्ये हनुमानगड पाहू शकतात. आणि खूप छान असतं वातावरण इथलं. तर पाहू शकता तिथलं बांधकाम कसलं जबरदस्त आहे. तर फॅमिली आम्ही नाही दर्शन घ्यायला चाललो तिथे पांडुरंगाचं. आणि एका मावशीने यांना आहे का बादल्या व्हायला लावलेल्या आहेत. कारण की वरती आहे ना गाय आहेत एवढा बादल्या व्हावं लागल्या असते 2-4 बादल्या नाही का. आणि मग ते नाही ना आम्हाला दिलेले आहेत म्हणजे आलेलं आहे नाही पुण्याचं काम केलेलं आहे. आणि यांचा पण आता व्यायाम झालेला आहे. पाहू शकतात केवढी मोठी मूर्त आहे. चौघीचं जोडे राहून द्या पण आमच्या चौघीचं तरी काढा. फोटो काढूत राही ना त्यांचे पाय चुपून घ्या बरं तुम्ही. तुम्ही जर 4-5 जणींनी 2 मिनिटं जर झाडू घेतले का तर त्यांचं आहे का 1 तासच काम पण 5 आता आम्ही पाणी पाजलंय आता झाडून घेतो अजून काही काम असलं तर इथंच करतो. तर फायनली हनुमानगडचं आमचं दर्शन झालेलं आहे. आता इथून निघायचंय. इथून डायरेक्ट आता जायचंय सौताडाला. काय बाळा पाणी तहान लागली आहे. तर फॅमिली फायनली मी पोहोचलो रामेश्वर सौताडावरती. पाहू शकते ते खाली मंदिर आहे आणि ह्याच मंदिराकडे आम्हाला जायचं आहे पायऱ्याने. बाळा आईच्याकडे जातो का तू? माझ्या सोनाली दमन चल पडशील बिडशील तर डायरेक्ट खाली जाशील देवाच्या दर्शनालाच. सोनालीने दिलं रुद्रा माझ्याकडं आणि ते पण चालली आहे मोकळी नाही का चलत. सगळे लेकरच येत नाही. आता आम्ही जे 5 जण आलोत ना आमच्या 3 लेकर आहेत आणि ते आम्हालाच घ्यायला लावले. हे बघा हे लेकरू याच्याकडं हे लेकरू माझ्याकडं आणि एक दुसरा आमच्याकडे पुढे जाऊ. काय होतंय फॅमिली पाहू शकतायत कसल्या पायऱ्या जबरदस्त डायरेक्ट खालीच येत. जसं टाकलं का डायरेक्ट खाली. काय होतंय तुला तू पडशील पण त्याला खरं नाही काय बघ ना आपल्याकडे पोरं दिलेत आणि ते पण कशा मोकळ्या चालले आहेत. ते भागवतकडे एक पोरग माझ्याकडे पोरग याच्याकडे एक पोरग आणि हे सगळ्या मार मजाने चाललेत मस्तपैकी एन्जॉय करीत. हा जा ना इकडे जा ना बा जा ना. हे पण जात नाहीये हे पण कसं हटकला आहे. हे बघा हे बघा डायरेक्ट वरती पायऱ्यात कशा नाही का जबरदस्त दमली ती. जाता इकडे 1 मिनिट जात आहे. सपाट लागला ना बा आता पडणार नाही आता नाही पडणार म्हणजे सोनालीवरती रुद्राचा कसलाच भरोसा नाहीये नाही का. तो डायरेक्ट तिला म्हणतो पाडीन. सोनाली तुझ्या भरोसाच नाही बा तिचा. आता पाय चल ना बाळा नाही तर आहे ना बघा माझ्याच कडावरती यायचंय. सोनालीच्या अजिबातच जायचं नाही कडावरती. हे पाहू शकता वर कशी घनदाट झाडी आहे आणि तिथून रस्ता आहे जायला. जंगल है ये देखो सब जंगल है. यहाँ से शेर आ जाएगा तो क्या करेगा तू? नहीं आता सांप ही आता है. क्या क्या काटता है आता जवळ आलेलो आहे. तुम्ही पाय ना थरथरच कापू राहिलेले आहेत. कारण की तिथून रुद्र माझ्या कडावरतीच आहे उतरलंच नाही. सोनाली इकडचं कसलं जाय ना आता मग तू डायरेक्ट खांद्यावरती घ्या. आई घेते खांद्यावरती बाळा.
तर फॅमिली पाहू शकतात. रुद्र माझ्या डायरेक्ट वरती खांद्यावरती बसलेला आहे. सोनाली पण इथे चालू राहिलेली, ती मोकळीच दमलेली आहे. आणि पाहू शकतो तिथलं वातावरण कसलं जबरदस्त आहे. बोल बाळा, तू बोल, तुझं बोलायचं राहिलं, बोल. हे जंगल आहे. कोण बोला जंगल आहे? इथं मोकळीच दमलेली आहे. तर फायनली आम्ही आलेलो आहे तिथं मंदिरापाशी सपाटीला. आताची कुठेतरी बरं वाटतंय, कारण की पायानं थरथरच कापू राहिलेले आहेत. पाणी ह्या वर्षी ना खूपच कमी आहे, नाहीतर इथून जे आहे ना धबधबा कंटिन्यू सुरू असतो. कंटिन्यू असला ना खरंच खूप छान वाटतं बरं तिथं. तर पाहू शकता तिथं आता आम्ही आलेलो आहे सपाटीला. इकडं पण पाहू शकतायत कसलं जबरदस्त वातावरण पण म्हणू शकतायत आणि सगळा डोंगर पण म्हणू शकतायत. चला आता एकदा आहे ना दर्शन घेऊन येतो आम्ही. तर फायनली आम्ही आलेलो आहेत खाली. आता आम्ही 5 जण जोड्या आलेलो आहेत नाही का, म्हणजे आम्ही 10 जण आणि छोट्याले बाळ तिघं. हे पाहू शकता तिथला परिसर आणि मंदिर. जे सावताराला आलेले आहेत त्यांना तर माहीतच असेल नाही का. तर फायनली आतमधून दर्शन घेऊन आलेलो आहे. तर हे बघा कसले नारळ वगैरे पण मजा करतात. पाहू शकताय तिथलं जे मंदिरासमोरचं वातावरण आहे ना, ते वातावरण आहे रामेश्वर सावताड्याचं. तर उभा राहून काढा. ऐक ना, प्रत्येक जण आहे ना आपापली जोडी घेऊन उभा राहायचं आणि फोटो काढू. चला बरं. कसं आहे आता बायाचा नाद मिटायचा आहे आणि लवकर निघायचंय, नाहीतर हेच कवर टाइमपास करते. तर फॅमिली पाहू शकतात आम्ही आलेलो आहे धबधब्यापाशी. हा धबधबा छोटा आहे, मोठा धबधबा समोर आहे तिकडे, पण परंतु आहे ना तिकडे तो बंद आहे सध्या, पाऊस कमी असल्यामुळे चालू नाही आहे. हे बघा गेले डायरेक्ट फोटो काढायला, लगेच फोटो काढायचा. तुम्ही लय निवांत बसले रे वर. आता यांचे काहीतरी थोडेफार फोटोशूट वगैरे करत आणि मग इथून चालते हो नाही का. हा बघा हे बघा लगेच लागला मासे पकडायला. तुमचे फोटो आम्ही काढू, पण आमचे फोटो कोण काढणार? होय आंबू, त्यांचे फोटो आपण काढू पण आपले फोटो कोण काढणार? आमचे कोण काढणार? काढतात नाही व्यवस्थित. काढ फोटो. दीपोज 1 2 3 स्टार्ट. बघू शकतात आमचे दर्शन वगैरे झाले, तर आम्ही फायनली आमच्या फोटो लोकेशन वरती पोहोचलो. आम्ही जोडीचे फोटो काढले सगळ्यांचे. बघा आता जोड्या ह्या 2 जोड्या, नंतर त्या 2 जोड्या, आम्ही 2 जण आता यांचे चालू केले. काय झालं, फॅमिली दर्शन गेलं आम्हाला 5 ते 10 मिनिटं लागले, कारण की आज गर्दी कमी होती. पण फोटो काढायला जवळपास सगळे 2 तास घातलेले आहेत. अर्धा तास कसला 2 तास गेलेत आपले जवळपास फोटो काढण्यासाठी. फोटो काढला का ढकलून द्यायची तसंच. घे बा. फॅमिली खाली उतरायला काय वाटलं नाही, पण वरती चढायला आहे ना एवढे पाय दुखायले. आणि रुद्रने एवढा हट्ट धरलाय डायरेक्ट वरतीच बसायचं म्हणतो. काय माहित कोण कुठं गेलंय. मी चिद आहे आणि हाय ते सध्या, एवढं मात्र खरंय. हो बाळा बोल. काय फॅमिली पाहू शकतायत. आता दर्शन घेऊन चाललेले आहेत वरती. नाही एवढ्या पायऱ्या चढायच्या जेवढ्या आम्ही की खाली उतरलोच नाही का. चढ खाली उतरायला काय वाटलं नाही, पण चढायला ना एवढं जबरदस्त पाय दुखतात. आणि त्यातल्या त्यात हा रुद्र वरती बसलाय. रुद्र पाय पाय चलतो थोडं चलतो. मी टरबूज खातोय आणि वरती बसलाय आणि टरबूज खातोय वरतून. आणि सोनालीकडे तर कसलाच आहे, नाही तो कसलाच. आणि मला बाळा मी काय केलं हा? नाही मला नाही, मी बायला सारखा तुला घेऊन चलतो आणि मला नको खायला दे. खाल्लं काय नाही आणि मला काय झालं द्यायला. फॅमिली पाहू शकतात कसल्या पायऱ्यात वरती आहेस का. काय 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 ताई काय घे आंबू घे उचलून घे. 4-5 पायऱ्या घे उचलून घे. एवढं काय सलंग काय चलणं होणार नाही, त्यामुळे आम्ही थांबत जाऊ राहिले. 5 मिनिटं इथं विश्रांती, 5 मिनिटं परत वरती घ्यावं लागणार आहे. आता तर जसं वर जातो ना तसं जागच पायऱ्या आहेत. कसलाच खाली उतर नाही, डायरेक्ट खाली पडलं. बापरे आता कुठं जायचंय. आता फॅमिलीवर पाहू शकताय. तर फॅमिली बघू शकता खूपच अवघड पायऱ्या आहेत. आणि रुद्र कसलाच खाली उतर नाही. बघा मी कशी चलतीये मोकळी. तर फॅमिली फायनली आम्ही पायऱ्या चढून आलेले आहेत वरती.
पाहू शकता आता एक टप्पा राहिलेला आहे एवढा. आमचा रुद्र रडू राहिलेला आहे. रडू राहिलेला आहे. तुम्ही तू खांद्यावर घ्या. खांदा ना माझा एवढा गळून आला फॅमिली. त्याला म्हणलं कडा घेतो. कडा सगळं घ्यायला तयार नाही तो. फॅमिली घरून फोन आलता. अक्काला आहे ना बैलाने मारलेला आहे ना. अक्काचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. आणि हे ऐकल्यावरती आम्ही ना खूप फास्टमध्ये आलेलो आहेत नाही का. पुढं 20-25 किलोमीटर अंतर काढलेलं आहे. परंतु पुढं आलं पण पाऊस जास्तच वाढलेला आहे. त्यामुळे आम्हाला इथं थांबावं लागलेलं आहे. पाहू शकता तिथं आहे ना एक मंदिर आहे छोटं. त्या मंदिरापाशी थांबलेले आहेत. आणि जे आमच्या संघ जे जोड्या होत्या का त्या मागच थांबलेल्या आहेत. म्हणजे मागच राहिलेल्या आहेत. त्यांना ओव्हरटेक करून आणतो. कारण की अक्काला दवाखान्यात पण न्यायचं आहे ना. त्यामुळं गार लागतंय. रुद्राला पण खूप गार लागलेलं आहे फॅमिली. पाहू शकते. हो खाली पेटी आहे ना. तर पाहू शकता तिथं एका शेतामध्ये आहे ना हे मंदिर बांधलेलं आहे. ते मंदिर आहे ना खूप कामाला आलेलं आहे आमच्या नाही का. खूप निवारा म्हणजे आम्हाला आहे ना खूप सहारा भेटलेला आहे. सोनाली पण खूपच काकडलेली आहे. खूप काकडलेली आहे पाहू शकतात. आणि त्याच्यापेक्षा मी तर लय काकडलेलं आहे. कारण की मी पुढं गाडी चालत होतो. सगळं ओरला झालेलं आहे. तर उडी राहिलेलं आहे. पण आता घर जवळ करणं आहे आम्हाला. कारण की अक्काला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. आणि घरी कोणीच नाही आहे. तर फायनली फॅमिली आता आम्ही आलो आहेत हॉस्पिटलला. डॉक्टर आहेत पण ऑपरेशन चालू आहे. कमीत कमी अर्धा पाऊण तास लागेल असे बोललेले आहे तिथं. तर आता ते थांबलेले तिथं बाहेर आम्ही आलो आहे. हाताचा एक्सरे काढल्यानंतर आहे ना समजलं काय आईचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. आणि त्यामुळेच आहे ना डॉक्टरांनी आईच्या हाताला आहे ना प्लॅस्टर केलेलं आहे. कमीत कमी 1 ते 6 महिना ठेवायचं सांगितलेलं आहे. तर फायनली आता आलेले आहेत दवाखान्यामधून. तर पाहू शकतो आकाच्या हाताला डायरेक्ट प्लॅस्टरच केलेलं आहे. आता 1-6 महिना ठेवायचं सांगितलेलं. हा लागले एवढं डायरेक्ट हात फ्रॅक्चर झाला आहे. हां थोडं आहे. जर जास्त असतं का हे म्हणजे आकाच्या अगोदर एक पेशंट होतं. तिला गायने चोडीलं होतं. डायरेक्ट ऑपरेशन करायला लागलं. डायरेक्ट इथं टाके मानवरच आहे. आणि म्हणजे ते म्हणले थोडक्यात वाचलं. ते पण पोरगं म्हणलं आणि डॉक्टर पण म्हणलं थोडक्यात वाचलंय. नाहीतर ऑपरेशनच करावं लागलं असतं म्हणजे डायरेक्ट. नाही फ्रॅक्चर झालं. हाडक डायरेक्ट सटकलं आहे. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. 10:15 आणि आत्ता जस्ट आम्ही आलेलो आहे दवाखान्यामधून नाही का. आणि आता मस्तपैकी जेवण करतोय. कारण की भूक पण लागलेली आहे. दिवसभर कुठं जेवण केलं नाही फक्त नाश्ता केला. आणि आता भूक लागलेली आहे.